आणि क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान या ठिकाणी षटक देखील संपतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. याचाच अर्थ या षटकात एकूण 15 धावा खर्च केल्या. तोपर्यंत खेळ थांबलाय, तोपर्यंत आपण डीजे ऑपरेटरच्याकडे जातोय. असा गेलो असा आलो. कम ऑन डीजे. लागणार आहे. मारुती मात्र ती भूमिका बजावणार का, की त्याला या ठिकाणी गारद करण्याकरिता जो गोलंदाज नवा येतोय तो या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी करणार का. शरीफ या ठिकाणी गोलंदाजी करतो का ते पाहायचंय. शरीफ आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो तर स्ट्राइक मारुती तर स्ट्राइक या ठिकाणी जो किट्टी आहे तो किट्टी खेळतोय. शरीफचा या षटकातला पहिला चेंडू आहे. बरोबर पंचांच्या उजव्या बाजूकडून उजव्या हाताने मारा करतोय. हा चेंडू मात्र पहा फलंदाज किट्टीला काही समजत नाहीये. किट्टी मात्र या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. चाचपडताना आपण पाहतोय आणि चाचपडत हा चेंडू मात्र निर्धाव जातो. एक छान चेंडू टाकला होता. टप्पा खाल्ल्यानंतर त्याला जास्त उसाळी दिली नव्हती. तो चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातात. यष्टी रक्षक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतरचं जे तिसरं षटक प्रारंभीचं आहे, प्रारंभीच्या या पहिल्या चेंडूवरती प्रारंभीचा हा चेंडू टाकल्यानंतर दुसरा म्हणजेच चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती शरीफची. तोच शरीफ छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठान रेंदाळच्या वतीने ही गोलंदाजी करतोय. वैयक्तिक कुट्यातलं पहिलं आहे संघाच्या वतीने हे तिसरं षटक. आता मात्र पुढे सरसावता चेंडूवरती बॅटचा प्रहार करतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि साधा सोपा जाईल फलंदाज बाद. खेळी संपुष्टात येते आहे. चांगला चेंडू टाकला होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता. भिरकावून द्यायचा होता. टायमिंग मॅनेज होत नाहीये आणि त्यामुळे चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा तिथपर्यंत येतोय आणि हा एक साधा सोपा झेल पकडतोय. पहिला एकूण या षटकातला पहिला गडी बाद होतोय आणि एकूण गडी बाद होते ते 4 आणि धावसंख्या होते ती प्रथम फलंदाजी करताना मोरब संघाची 16. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. शरीफ मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आता मात्र हा चेंडू निश्चितपणे सीमा रेषेच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र ही एक धाव घेतली जाते आणि या धावेनिशी संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. मारुतीला या ठिकाणी स्ट्राइक मिळतोय. मारुतीने चांगली सुरुवात केली होती. षटका ठोठावला होता. किट्टीने त्याला साथ दिली होती. तो किट्टी बाद झालाय. आता तो बाद झाल्यानंतर नवा फलंदाज नास्ट्राइक वरती लक्ष्मण आहे. पुन्हा मारुती करता हा छान चेंडू आहे. जरूर चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक भूमिका बजावणार आहे ती प्रेक्षक एक मेरी इसी तरह की एक कहानी है मैदान में. मारुति जब रहेंगे तो इस तरह के चौके छक्के देखने को जरूर मिलेंगे. अब यहाँ पर गेंदबाजी करते हुए शरीफ अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे. कमेंट्री बॉक्स 8 की तरफ से गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज है. गेंदबाज शरीफ को एक छक्का लगाने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ अब इस मारुति का, जिनके पास ज्यादा रिकॉर्ड है, जिनके पास ज्यादा क्षमता है, काबिलियत है, वही मारुति अब यहाँ पर फील्डिंग के ऊपर नजर डालने के बाद अपने बैटिंग मार्क पर तैयार होते हुए शरीफ की अगली गेम 20-22 कदमों का इस्तेमाल करते हुए कोई यहाँ पर तकलीफ के कारण यहाँ पर डेट का इशारा आता हुआ बार बार कहेंगे तो यहाँ पर अच्छी कोशिश है, अच्छा प्रयास है. छत्रपति उदयनराजे रेंदाल की तरफ से अब गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज शरीफ, ये देखिए जरूर उठाकर खेला है सीधी गेंद. अब यहाँ पर मारुति
यहाँ पर एक छक्का लगाया था, बाद में बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश की थी, लेकिन बल्ले और बैट का अच्छा संपर्क नहीं था, इसलिए गेंद हवा में थी, तारामंडल में थी, इस गेंद को कैच किया है। अब ये देखिए अच्छी यहाँ पर कोशिश है और यहाँ पर विकेट गिरता हुआ, जरूर और एक विकेट गिरता हुआ। यहाँ पर पारी लड़खड़ाती हुई, बार बार यहाँ पर इस तरह के ब्रेक थ्रू देते हुए स्वरूपात बाद होत आहे, तर प्रवीण मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे, तर यांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाज तुषार चक्रवर्ती। या इनिंग मधलं हे शेवटचं षटक असणार आहे आणि एकूण धावसंख्या होती ती 23 अशी धावसंख्या होते। प्रथम फलंदाजी करताना एमसीसी बोरब या संघाची, एमसीसी बोरबचा एमसीसी मोरब संघाचा तुषार या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे। शेवटचं षटक असणार आहे, शेवटच्या षटकातला हा त्याचा मारा असणार आहे। यष्टीरक्षक पहा, यष्ट्यानं सरसावून उभा आहे आणि यष्ट्याच्या मागे टिचून उभा। आता मात्र एक जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू, फलंदाज बाद, कोणतीही गरज नसती आणि खराब शॉट सिलेक्शन, या शॉट सिलेक्शन मध्ये फलंदाज बाद होतोय। या ठिकाणी खराब अशा प्रकारचा फटका निवडला होता आणि या फटक्यावरती तो बाद होतोय, त्याची यष्टी उद्ध्वस्त केली जाते। फलंदाज आणखी एक तंबूत परततोय। दरम्यान एकूण धावसंख्या होते ती शेवटच्या षटकामध्ये 23 अशी धावसंख्या होती। धावसंख्या स्थिरावली, तुषार मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। अचूक टप्प्याची, नियंत्रित आणि तिखट गोलंदाजी करण्याचा या शेवटच्या षटकातला त्याचा इरादा या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी दाखवताना पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारची फेक केली, एक गडी बाद केलाय, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू टाकण्याकरिता तो सज्ज होतोय तोच तुषार। आता मात्र या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे, मात्र या ठिकाणी दाद मागितली जाते, प्रतिसाद मात्र दिला जात नाहीये। दरम्यान चेंडू एक निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय। नवीन फलंदाज या ठिकाणी चाच पडतोय, अक्षय फलंदाजी करणार आहे। मात्र तुषारची गोलंदाजी पाहिली तर अचूक अशा प्रकारची आहे, तिखट गोलंदाजी आहे, नियंत्रित अशा प्रकारची तंत्रशुद्ध गोलंदाजी करण्याचा तो या ठिकाणी प्रयत्न करतोय। तांत्रिक या ठिकाणी फलंदाजी होणं गरजेचं आहे। आता मात्र या चेंडूवरती पहा, पुन्हा एकदा पुढे सरसावला होता, थोडंसं पुढे पडणारे चेंडू, या चेंडूवरती पावलांचा वापर करणं गरजेचं होतं, मात्र तसं काही करत नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण यष्ट्याच्या मागे जो उभा यष्टीरक्षक आहे हा त्याच्यावरती दबाव टाकतोय। तसा जर यष्टीरक्षक मागे असतो तर निश्चितपणे हा फलंदाज पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, क्रीज सोडण्याचा प्रयत्न केला असता, मात्र क्रीज मध्येच खेळण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा तुषार, शेवटच्या षटकात आपल्याला हाणामारीचं षटक म्हणून आपण ओळखतो, या हाणामारीच्या षटकात देखील मोठा फटका पाहायला मिळत नाहीये। आता मात्र शरीर यष्टीवरती म्हणजेच धावच्या या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव मिळते। या स्पर्धेकरिता दर्जेदार अशा प्रकारचे पंच पाहतो, एका बाजूला सचिनजी सांगेकर तर दुसऱ्या बाजूला श्रीयुत गुंड पंढरपूरहून। चेंडू मात्र असणार आहे तो या तुषारच्या हातात
अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅकफुटला जातोय, शेवटच्या क्षणाला या चेंडूवरती बॅट फिरवतोय, एकेरी धाव घेतोय. इथे मात्र पहा, एकेरी धाव आवश्यक आहे की चौकार आवश्यक आहे, हे सगळं गणित ठेवलं पाहिजे, कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त मोठी अशा प्रकारची धावगती रचण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो. मात्र तसं काही होत नाहीये. ही मात्र जमेची बाब ठरणारी ती क्षेत्ररक्षण करणारे रायबाग म्हणजेच छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठानच्या संघाकरिता. उदयनराजे प्रतिष्ठान संघाचा हा गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. गोलंदाजीत मात्र चांगल्या प्रकारची या ठिकाणी तो आपल्या स्किलचा वापर करतोय, कौशल्याचा वापर करतोय. आता मात्र हा चेंडू जबरदस्त झपकन जातोय. यष्टिरक्षक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या
साथ खेलते हुए बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ अब गेंदबाजी करनी पड़ेगी, क्योंकि नहीं, जो लक्ष्य है वो आसान लक्ष्य है और इसी आसान लक्ष्य को पार करने के लिए ओपनिंग बल्लेबाज रोहित है और उनको साथ देने के लिए शरीफ है। गेंदबाज का नाम कृष्णा यहाँ पर गेंदबाजी करेंगे, बार बार और अच्छी गेंदबाजी करने की कोशिश करते हैं वही कृष्णा। अब ये देखिए अच्छी गेंद पूरी तरह से चूक गए और चूकने के बाद ये गेंद देखिए, इस गेंद को पूरी तरह से दिशा दिया और दिशा देकर और ये गेंद बाहर जाती हुई। ये 4 रन बहुत ही बेहतरीन टॉस होतोय। यानंतरचा सामना आहे, या सामन्याकरता मी यापूर्वीच आपल्याला कॉल दिला होता। कोंगाई स्पोर्ट्स क्लब कोंगाई वर्सेस सोनियाळ क्रिकेट क्लब सोनियाळ। आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने घ्यायचं आहे। आपल्याकरिता फक्त शेवटची 2 मिनिटं असतील। आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय, मात्र चेंडू पहा, पहिला चेंडू देखील चांगला होता, शेवटच्या क्षणाला बॅट फिरवली होती, या ठिकाणी चूक होते, चुकीचं प्रत्यंतर पहा। एकूण या 2 धावांमध्ये होतंय, हे वैशिष्ट्य आहे। संधी मिळाल्यानंतर धाव घेणं फार गरजेचं असतं, ती बाब या ठिकाणी साकारली जाते या दोन्ही फलंदाजाकडून। ही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका, सकारात्मक अशा प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। 26 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे तो छत्रपती उदयनराजे रेंदाळ या संघाला। रेंदाळ संघाचा फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो, चेंडू सीमा पार, निश्चितच या ठिकाणी हा चौकार फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू चेंडूवरती 5 धावा मिळणार आहेत। ह्या अतिरिक्त धावा असणार आहेत, या बोनसच्या स्वरूपात धावा असणार आहेत। हा बोनस दिला जातोय आणि हा बोनसचा फायदा निश्चितपणे या रेंदाळ संघाला होणार आहे। रेंदाळ संघ पहा, विजयाच्या दिशेने जी आवश्यक अशा प्रकारची सुरुवात असते ती आवश्यक सुरुवात या ठिकाणी केली जाते। नाणेफेकीच्या कौलाकरिता मी सोनियाळ क्रिकेट क्लब सोनियाळ वर्सेस कुंगाई क्रिकेट क्लब कुंगाई या दोन्ही संघांनी नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे। पहिलाच गोलंदाज या ठिकाणी मागणा ठरतोय तो म्हणजेच कृष्णा। कृष्णाचा चांगला समाचार घेतला जातोय, तो फलंदाज रोहित कडून। रोहितच्या या वहीमध्ये, रोहितच्या वहीत एकूण 2 चौकार ठोठावले जात आहेत। 3 चेंडू खेळलेत, 8 धावा या ठिकाणी त्यांनी जमा केल्यात आणि संघ पोहोचतोय एकूण 11 या धावसंख्येवरती। तोच रोहित पाहूया वहीत नोंदवण्याकरिता चौकार ठोठावतो की षटकार ठोठावतो, मात्र कृष्णा पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करतो। तोच कृष्णा या षटकातला छान चेंडू आहे, बॅट भिरकावतोय। पहा, टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही, क्रॉसबाटने खेळला जातो, मात्र हा रोहित चांगल्या प्रकारचा चौकार ठोठावतो। दोन त्याने डॉट केलेत आणि एकूण धावा केलेत ते एकूण 12 धावा केलेत आणि 12 धावांमध्ये एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी करत करत आपल्या संघाला जो विजयाचा रस्ता आहे तो रस्ता मात्र चांगला करून दिलाय। विजयाच्या दिशेने जी रस्त्यावरचा जो अडथळा होता तो अडथळा मात्र या ठिकाणी बाजूला केलाय।
कारण रोहितला थांबवले. रोहित नंतर या ठिकाणी आणखी 1-2 जर गडी बाद केले तर या ठिकाणी या सामन्यामध्ये ट्विस्ट येणार आहे, म्हणजेच एक बदल घडवणार आहे. आणि ह्या बदल घडवण्याची क्षमता या कृष्णामध्ये निश्चितपणे आहे. तोच कृष्णा पुन्हा एकदा गोलंदाजी करणार आहे. आपल्या गोलंदाजी मार्गवर संच होतोय. तर नवा फलंदाज फलंदाजी करिता स्ट्राईक एंडला आपण या सुधीरला पाहतोय. तोच सुधीर या षटकातला पुढचा चेंडू खेळतोय. मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची त्याला धाव घेता येत नाही. या दरम्यान या ठिकाणी या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कृष्णा मात्र टाकणार आहे. कृष्णाला मात्र चांगले या ठिकाणी 3 चौकार ठोठावले. त्यानंतर मात्र कृष्णाने प्रत्युत्तर दखल जबाबी अशा प्रकारची गोलंदाजी केली. रोहितला बाद केले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. 2 चेंडू सलग निर्धाव टाकलेत. एकूण धावसंख्या होती ती 26 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15. डीजे ऑपरेटर कमॉन. डीजे तयार नाहीये तोपर्यंत आपण या ठिकाणी आपल्याकरिता शेवटचा पुकार आहे. सोनियाळ क्रिकेट क्लब सोनियाळ आपल्याकरिता देखील शेवटचा पुकार आहे. शेवटची 2 मिनिट असतील. आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं आहे. टॉस करिता आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉलरने प्लीज गुलाबभाई यांना विनंती करतो आपण आपले शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. कुंगाई स्पोर्ट्स क्लब कुंगाई वर्सेस सोनियाळ क्रिकेट क्लब सोनियाळ जत यानंतरची लढत असणार आहे. बॉलरने प्लीज तुकाराम या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. ही तुकाराम एक्सप्रेस आहे आणि मात्र त्याला सामना करावा लागणार आहे तो एक चांगल्या प्रकारचा फलंदाज, ज्याला मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि दुसऱ्या षटकाच्या प्रारंभीला हा पहिला चेंडू खेळण्याची संधी मिळते. सलामीसाठी आलेला फलंदाज म्हणजेच या शरीफला. शरीफने केल्यात 1 धाव आणि जो तंबूत परतलाय त्या रोहितने केल्यात एकूण 12 धावा. सुधीर मात्र आपलं खातं खोलू शकत नाहीये. त्याच सुधीरला मात्र या ठिकाणी स्ट्राईक मिळतोय. स्ट्राईक मिळाल्यानंतर तुकारामचा चेंडू खेळताना तो एक जबरदस्त प्रहार करतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू या ठिकाणी अडवतोय. चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे. चांगल्या प्रकारची या ठिकाणी ही क्षेत्ररक्षणाची भूमिका हा क्षेत्ररक्षक बजावताना पाहतोय. मात्र या सुधीरला ही एकेरी आता मात्र हा छान फटका आहे. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार. कुंगाई आपण लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. कुंगाई या ठिकाणी दाखल आहे आणि हा विजयी अशा प्रकारचा फटका मारला.